श्री स्वामी समर्थ। आज आलो आम्ही स्वामींच्या मठामध्ये।
आजी पण किती प्रसन्न असतात बघा. सकाळपासून आजी मंदिरात आहे. मी सकाळपासून तिथं उभी होती. काय काय होतं आजी? कालपासून आंघोळ झाली, उठणं लावून आणि अभिषेक झाला आणि मग ह्या लोकांनी सगळ्यांनी फ्लवर आणलेला तो सगळे ह्याच्यात बसून सगळ्यांनी फ्लवर केला आणि सगळ्या पुरुष स्त्रिया सगळ्यांनी आणि दिवसभर चालूच होते. संध्याकाळी 10 वाजेपर्यंत भजनं वगैरे होती. भजनं 2 होती. नाही काल नाही भजन, काल बोलू काल नाही, परवा गुरुवारची असतो. आणि रांगोळी कोणी काढलं नाही? मस्त रांगोळी इथे कीर आहेत, कीर हां आमच्या ताब्यातलेच की यांनी इथे बांधले त्यांनी काढलं. तिने काढले. आज तिचं देवपूजा आहे ना त्यांची. हां हां हां. तिने रांगोळी काढली. तिच्या नवऱ्याने आज देवपूजा काढली. मी नेहमी असं वाटून दिलेलं आहे. हां सगळे नेहमी करतात हे सगळे आवडीन देवपूजा करतात. आता फुलं पण बरीच आहेत. फुलं ही आहेत ना त्या टोकापासून त्या टोकापर्यंत आमच्याकडे काय फुलं कमी नाही. आणि सगळे रंगीत संगीत आहेत एकदम. काल तर हे फुलांचं असं भरलं होतं. काय माणसं चिकार होते भरपूर माणसं. आता नैवेद्य वगैरे असतो. हां नैवेद्य आता नैवेद्य घेऊन येते. आता देवपूजा जो देव पुजतो ना पूजा आहे वार दिलेली असतात त्यांना. मग त्यांना ते नैवेद्य आणायचं काय करून त्यांच्या आवडीन पास करून आणायचं. आम्ही पण कधीपासून येणार होतो. आज शेवटी मुहूर्त भेटला. अचानक आलो. काल पण आली. कधी बांधला आजी हा मठ? हे मठ बांधून म्हणजे देवांची तातून मेच्या 9 तारखेला 9 मेला. 9 मेला 6 मेपासून कार्यक्रम चालू होते. 5 दिवस जेवण येईल माणूस सगळ्यांना खाली हॉलला इथे खेळत सकाळी दुपारी संध्याकाळी जेवढं माणूस येईल तेवढं. 5 दिवस जेवण होतं. 5 दिवस महाप्रसाद चालूच होता. 5 दिवस महाप्रसाद. तुमचं नाव कसं आजी? सुरेखा साडी टेंब्यातली वरच्या टेंब्यातली वरच्या टेंब्यातली साडी. त्यानेच हे पण बांधले. त्यांनीच बांधले. पुतण्या लागतो त्याने काय गेला त्याच्या मुंबईला हे सगळं देवाचं झालेलं. आमचे आहेत पोरगेचे बघतात सगळे. होय असे काल आले असे केवढं माझ्या किती छान आजी आहेत. काय किती जातात फोटो काढून देतात. किती जाणार फोटो काढून घेऊन जातात. तुझं जाय आल्या आता आम्ही येऊ. आता समजलं कुठे आहे ना. मग ते चालले तिथे भाटकं काय काय म्हणाल? भैरी जुगाई आणि वरदानी. हां त्यांचा मठ आहे. म्हणजे ज्यांनी मंदिर बांधलं नाही त्यांचे गुरु. सुंदर लोक येतात ना तेवढी फोटो व्हिडिओ. होय आणि आहेच तशी गोष्ट. काढूनच घेऊन जातात. आणि तिकडे तिथे म्हणणं आलेल्यांना समजलं ना की मग ते येतात. पहिल्यांदा आलो. आम्हाला पण कधीपासून यायचं होतं. आज शेवटी मुहूर्त मिळाला. बघा ना. आणि प्रत्येक ह्याच्याजवळ 10, 12, 25, 30 फुलं आहेतच. सुंदर. बोल ना. मला फक्त स्वामींचा फोटो काढून फक्त आता डिसेंबरपर्यंत आहे. दर गुरुवारी असतो. दर गुरुवारी देणाऱ्यांची बुकिंग झालेली आहे. डिसेंबरपर्यंत बुकिंग झाले. त्याच्या पुढचे सगळे नंबर घेऊन ठेवले आहेत त्यांचे प्रत्येकाचे. हां संध्याकाळी आरती झाल्यावर 8ला आरती संपली ना तरी गुरुवारची 1 तास असते कारण जास्त असते. इथे दर गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता स्वामींची पूजा असते. आणि त्या आजी सांगत होत्या की स्वामींची आरती 7 ते 8 चालते. त्याच्यानंतर महाप्रसाद पण असतो.
जे जे आरतीला येतील त्यांना इथे आरती धरण्याची संधी पण मिळते, आरती ओवाळण्याची संधी पण मिळते. तर सगळ्यांनी नक्की व्हिजिट करा. गुरुवारी आलात तर उत्तमच. गुरुवारी 7 वाजताना इथे सुंदर आरती असते 1 तासांची. आजी सांगत होत्या की आरतीला येणाऱ्या सर्वांना आरती धरण्याची म्हणजे आरती ओवाळण्याची देखील संधी दिली जाते आणि त्याच्यानंतर महाप्रसाद पण असतो. आज आमचं नशीब एवढं चांगलं होतं की दुपारी जो स्वामींसाठी नैवेद्य आणला जातो तर त्या नैवेद्याचा लाभ आम्हाला मिळाला. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी हा मठ बांधलाय साळवी काका, त्यांनी सुंदर अशी बाजूला बाग पण केली आहे. बागेचं सांगण्यासारखं वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्ण मठ हा कातळावरती आहे आणि कातळावरती एवढी माती टाकून एवढं सुंदर हिरवीगार बाग बनवणं ही खायची गोष्ट नाही आहे. म्हणजे सांगायचं झालं तर आता 9 मे म्हणजे 1 वर्ष पण झालं नाही आहे तरी 1 वर्षाच्या आतमध्येच एवढी सगळी सेवा स्वामींनी करून घेतली आहे. या आजी एवढ्या गोड आहेत म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून त्या इथे असतात आणि कोणताही ताण त्यांच्या तोंडावरती दिसून येत नाही आहे. म्हणजे आमच्याबरोबरच नाही तर आमच्या आधी जे होते त्यांना त्यांच्याबरोबर पण त्या एवढ्याच प्रेमाने बोलत होते. स्वामी भक्तांनी एकदा तरी ह्या मठात आवर्जून यावे. इतका सुंदर असा मठ आहे. स्वामींचं मनसोक्त दर्शन घेतल्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासासाठी निघालो. परतीचा प्रवास देखील खूप सुरेख आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. हा आहे कांबळेवाडीचा रस्ता. जरा सुंदर दिसतं ह्या रस्त्याने म्हणून ह्या रस्त्याने आम्ही घरी जायला निघालो. खूप छान असा परिसर आहे. सगळीकडे हिरवळ आहे. हा वाटतोय ना आमचा समृद्धी महामार्ग. तर हा एवढाच रस्ता आहे जो एकदम सुंदर आहे. म्हणजे जास्त काय नाही 5 मिनिटातच हा एवढा सुंदर रस्ता संपून जाईल. असे जर सगळे रस्ते असतील तर आमचं अंतर रत्नागिरी ते आमच्या गावाचं अंतर 20 मिनिटात पूर्ण होऊ शकतं. पण हे शक्य आहे असं वाटत नाही.
आहे चांदेराईचा पूल. तर आम्ही कुर्ताडे मार्गे गेलो होतो. तर चांदेराईच्या पुलावरनं एक मस्तपैकी दत्ताचे घोडे श्वान हे नदीमध्ये आंघोळ करताना दिसले. बघू शकता जवळजवळ 15-20 तरी आहेत. एवढा काही व्हिडिओ झूम होत नाही त्याच्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही आहेत.